आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं काही खास मंडळी आपल्याला भेटायला आली. मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन मराठी चित्रपटाच्या माध्यमातून काळाच्या पुढचा विचार मांडणारी, सामाजिक चौकटी झुगारून सामान्य माणसाच्या मनातल्या अस्वस्थतेला वाट करून देणारे दिग्गज दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आपल्याला माहिती आहेतच. आता लवकरच अशा चौकटी मोडणारा एक चित्रपट ते आपल्यासाठी घेऊन येत आहेत, काकस्पर्श. तर चला, काकस्पर्शच्या संपूर्ण टीम बरोबर भरपूर गप्पा मारूया. महेश सर नमस्कार, सचिन सर नमस्कार, तुमचं आम्ही सारे खवय्येमध्ये स्वागत. मेधाताई, मनवा, सक्षम, अभिजित, राहुल दादा, तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर सगळ्यात आधी महेश सर, मला तुम्हाला विचारायचंय, तुम्ही या फिल्म बद्दल काय सांगाल? हा सिनेमा आत्तापर्यंत मी जितकी वर्ष काम केले सिनेमात, त्यातला हा माझा सर्वोत्तम सिनेमा आहे. पण मला ह्या सिनेमा इतकं एक्साइटमेंट मला कुठल्याच सिनेमाबद्दल नव्हतं. एकतर मी हा सिनेमा लिहिला नाही, इतर सिनेमे मी लिहितो, आणि मला असं कधीच वाटलं नव्हतं की दुसऱ्याने लिहिलेला सिनेमा मी असा एक्सेप्ट करीन. असं नाही की कोणी लिहिलेला सिनेमाला आवडत नाही, पण ती गोष्ट माझ्या पद्धतीने सांगायला मला आवडते. पण ही मला वाटतं पहिलंच स्क्रीन प्ले असेल जो मी अजिबात मला त्यात काही ढवळाढवळ करायची वाटली नाही. मुलगी सुलक्षणी आहे हो, अंगठ्या परीस दुसरे बोट मोठे आहे. सगळं सोडून पायाकडे बरे लक्ष गेलं तुमचं. ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ, तुझ्या मायेन मायेन दिव्यासारखी उजळ. वाचवा मला. मी जिवंत असेपर्यंत तुला कोणी स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. फलशोधनाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात ग काकू? ये, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. काकस्पर्श हा खूप गंभीर विषय आहे, आणि त्याच सोबत एक विलक्षण प्रेम कहाणी. तर ह्या दोन्ही ऍब्सोल्युटली विरुद्ध गोष्टी एकाच ह्याच्यात. ठरवून ही लव्ह स्टोरी झाली नाही. ती स्क्रिप्ट जेव्हा वाचलं ना, तेव्हा असं लक्षात आलं की इतकी प्युअर लव्ह स्टोरी आहे ती, आणि एक विलक्षण प्रेम कहाणी त्यासाठीच. ती जी एक लव्ह स्टोरी आहे त्यात, म्हणजे प्रोटॅगनिस्ट एकमेकांना त्यांचं प्रेम व्यक्त पण नाही करत, तरी ती लव्ह स्टोरी. कारण ती लव्ह स्टोरी नंतर जसं आम्ही करत असताना आमच्या लक्षात नाही आलं, केल्यानंतर लक्षात आलं की ब्रिलियंट लव्ह स्टोरी आहे. आम्ही ठरवून लव्ह स्टोरी केली नाही, त्यामुळे विलक्षण प्रेम कहाणी. म्हणजे आम्ही खरंच असं बघितलं तर लक्षात येतं ही खरंच आउट ऑफ द वर्ल्ड प्रेम कहाणी. सचिन सर, ह्या सिनेमातली तुमची जी भूमिका आहे ती खूप वेगळी आहे. तुम्ही आतापर्यंत जे कॅरेक्टर्स केलेत त्याच्यापेक्षा, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मग त्या रोलची महती सांगायची झाली तर म्हणजे अनेक गोष्टी सांगता येतील. एकतर त्याची जी कथा आहे त्याच्यातलं ते हरिदादाचं पात्र हे मध्यवर्ती आहे. ज्या परिस्थितीत ती गोष्ट घडते त्यात ते कॅरेक्टर अगदी असं तावून सुलाखून निघतं. म्हणजे जो अत्यंत पुरोगामी माणूस, त्याच्या आयुष्यात घडलेली ही घटना, त्यानंतर सगळा पुढाकार घेऊन घडवणारा हरिदादा नंतर स्वतःच्याच त्या परिस्थितीत कसा अडकतो, त्यात त्याची असलेली मानसिक अवस्था आहे. असं फार वेळा होत नाही की त्या माणसाची मानसिकता आपण आपल्या अंगी आणावी, किंवा असं म्हणणारा माणूस अचानक एकदा कचड्यात सापडल्यानंतर त्याचं काय होत असेल. तर हे सगळं जर लावून बघायचं झालं एखाद्या वेळेला की
स्वतः नट म्हणून हे मी मनावर घेतो किंवा हे मी अत्यंत मनस्वी होऊन हे भोगून बघतो असं नुसतं आपण बोलत राहतो. पण ह्या भूमिकेमध्ये ते सगळं करण्याची संधी होती. इतकं ते परिपूर्ण पात्र होतं, तसं लिहिलं होतं, तसं ते महेशनी दिग्दर्शित केलं आणि तो सगळा आवाका त्या एका भूमिकेतनं लोकांसमोर येत राहतो. तर हे जे आपण म्हणतो की एखादं स्क्रिप्ट तितक्या ताकदीने लिहिलं जावं आणि ते इतकं उत्तम रीतीने एक्झिक्यूट व्हावं असा एक योग ह्या सिनेमात आलाय. म्हणून मला असं वाटतं की माझी भूमिका खूप महत्वाची आणि मला आवडलेली आहे. मेधाताई, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की तुम्ही या फिल्ममध्ये कामही केलेत आणि ॲट द सेम टाइम तुम्ही प्रोड्युसरही आहात. तर ह्या दोन्ही बाजू तुम्ही एकाच वेळेला कशा काय सांभाळल्यात? प्रोड्युसर म्हणजे मी फक्त हाताला हात लावून ते मम करतात ना तेवढंच मी केलंय. बाकी सगळी जबाबदारी आणि हे देशपांडे आणि महेश या दोघांनीच खरी जबाबदारी सगळी पार पाडली आहे. आणि ॲक्ट्रेस म्हणजे हे मी जेव्हा काम केलं तर मी एक अगदी म्हणजे कोरी पाटी घेऊन उभी राहिलो होतो मी महेश समोर सगळे. आणि तो जे सांगेल आणि तो स्वतः ऍक्टर असल्यामुळे मला आम्हाला खूप त्याचा फायदा व्हायचा कारण तो करून दाखवतो सीन. त्याच्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. आणि तो जसं सांगेल तो टोन एक हे आहे किंवा कुठल्या याच्यावर एम्फेसिस द्यायचा वर्डवर हे तो सांगायचा आणि तसं मी करायचा प्रयत्न केला. मनवा, तू महेशजींबद्दल काय सांगशील? म्हणजे त्यांच्या अंडर काम करताना तुला कसा एक्सपिरियन्स आला? त्यांच्याबरोबर काम करताना बऱ्याच गोष्टी ते स्वतः डिरेक्ट करतात तेव्हा ही इज ॲब्सोल्युटली प्रिपेअर्ड आणि मला वाटतं त्याचं परफेक्ट इम्प्रेशन तू फिल्म बघशील तेव्हा तुझ्या लक्षात येईल की तो किती सिनेमात त्यांच्या आतमध्ये होता आणि इव्हेंच्युअली मला वाटतं तो सगळ्यांच्याच मनाच्या खूप जवळ आला. कारण तो काळ आणि आम्हाला म्हणजे फॉर विमेन आपल्यासारख्या आजच्या बायकांना तिथे परत घेऊन त्या काळाबद्दल विचार करायला लावणे हे सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात आहेत आणि आय थिंक इज एक्झिक्युटेड इट रिअली वेल. आणि सक्षम, तू आतापर्यंत कायम आम्ही तुला चाइल्ड आर्टिस्ट म्हणून पाहिले, तर ह्या फिल्म मध्ये तुझा काय रोल आहे? काय वेगळा रोल आहे? ॲज यू सेड की ह्याच्यात म्हणजे चाइल्ड ऍक्टर नसून एक प्रॉपर असा 23-24 अशा एज ग्रुप मधला तो मुलगा आहे. आणि ऍक्च्युली हे मला थोडंसं पेरायला अवघड पडत होतं. रादर मला थोडं ते ग्रास्प करायला थोडा प्रॉब्लेम होत होता. पण म्हणजे सगळ्यांच्याच कोऑपरेशननी आणि सगळ्यांच्याच मदतीने ते माझ्याकडनं म्हणजे महेश काकांनी किंवा सचिन काकांनी और प्रिया फॉर दॅट तर त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे ते मला जमलं आणि त्याच्यात मी माझं 100% टाकू शकलो. तर अभिजित, ह्या फिल्म मध्ये तुझा एक खूप वेगळा रोल आहे. म्हणजे अशा टाईपचा रोल तू कधी केला नाहीयेस, तर तुझ्या रोल बद्दल काय सांगशील? काकस्पर्श या फिल्ममध्ये मी महादेव हा रोल करतोय. खूप महत्वाचा रोल आहे कारण या कॅरेक्टरच्या आयुष्यात ज्या घटना घडतात किंवा जी एक घटना घडते त्याच्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं म्हणा किंवा जे प्रोटॅगनिस्ट आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यात खूप बदल घडतो. किंबहुना कथानक त्या अनुषंगाने पुढे जातं. अशा अर्थाने ही खूप महत्वाची भूमिका आहे. आणि आम्हाला त्यांनी सक्त ताकीद दिली होती महेशजींनी की तुम्हाला स्क्रिप्ट पहिली गोष्ट मिळणार नाहीये आणि जरी तुम्हाला चुकून तुम्ही असिस्टंट किंवा कुठून तरी मिळवलं तरी ते तुम्ही पाठ करून यायचं नाही. कारण मला मेधाजी मगाशी म्हणाल्या त्याप्रमाणे कोरी पाटी घेऊन तुम्ही या, मी तिकडे तुम्हाला तो सीन एक्सप्लेन करेन. मला त्याच पद्धतीने तो व्हायला हवाय कारण जे रॉनेस जो तुमच्यात मला हवा आहे, जो एक्सपेक्टेड आहे या फिल्मसाठी, तो मी जसं सांगतोय तसं तुम्ही करा, त्यानेच तो येईल. त्याचप्रमाणे आम्ही सगळे गेलो होतो. ऍब्सोल्युटली काही वेगळा विचार करून किंवा महेश जे सांगतील ते त्यावेळेला त्या सीनसाठी तिकडे करायचंय. आणि बिलीव्ह मी, आम्ही याच गोष्टी केल्या आणि त्यामुळेच आज जे काही फिल्ममध्ये बघायला मिळणार आहे ते बघायला मिळणार आहे. आणि ह्या फिल्म मध्ये तुझ्या बायकोचा रोल प्रियानी केलाय, प्रिया बापट. आधी ती लहान असते जेव्हा तो केतकीने केलाय आणि नंतर मोठी झाल्यानंतर प्रियानी केलाय. तर प्रियाच्या कामाबद्दल तुम्ही काय सांगाल? तिच्यात एक काय म्हणतात, त्याच्यात एक इमोशनल क्वालिटी आहे प्रियामध्ये. तिच्या डोळ्यात सॅडनेस खूप आहे जो ह्या रोलसाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे दॅट इनसन्स आणि तो सॅडनेस हे कॉम्बिनेशन त्या रोलसाठी हवं होतं. कारण तिचं वय खूप नाही आहे त्या सिनेमात, पण तिचा एक स्पॅन आहे. म्हणजे ती साधारण एक
ते 35 हा तिचा एज स्पॅन आहे त्या सिनेमात. ती तशी यंगही वाटायला हवी, पण ते कसं असतं ना की एक कमी वयात लग्न झाल्यानंतर एक मॅच्युरिटी येते ना, ते हवं होतं आणि ते मला वाटतं प्रियामध्ये ॲब्सोल्यूट होतं. आफ्टर दॅट जेव्हा मी सिनेमा बघतो तर वाटतं की तो रोल तिच्यात का चांगला कोणी केलं नसतं. राहुल दादा, ह्या फिल्मची संगीताची बाजू ह्याच्याबद्दल काय सांगाल? या सिनेमाचं स्क्रिप्ट एवढं बांधेसूद आणि एवढं आखीव रेखीव होतं ना, माझ्या मते गिरीश जोशीचं फार मोठं या चित्रपटाला लाभलेलं योगदान आहे की ते मूळ तुमचा एक गाभा उत्कृष्ट असला की त्याच्यावर सुंदर इमारत बांधता येते. आता गाणी म्हणायला गेलात तर तशी गाणी याच्यामध्ये काही नाही आहेत, पण महेशच्या डोक्यात एक 4 सिच्युएशन होत्या, 4-5 सिच्युएशन होत्या जिथे तो म्हणला की आपल्याला त्या काळात, आता 1930 ते 1950 मध्ये घडलेली ही गोष्ट, त्या काळात कुठल्या प्रकारची गाणी येऊ शकतील, तर मूलतः त्याच्यामध्ये ओव्यांचा समावेश असेल आणि त्या तुम्ही ऐका, त्याला मागे एकही वाद्य नाही वाजवलंय आणि ते एक नितळ सौंदर्य ज्याला म्हणतात ना, तसं त्या ओव्यांमध्ये आलेलं आहे. सुंदर शब्द जे पारंपरिक चालत आलेत. ताक घुसळ घुसळ साऱ्या घराला विसळ, तुझ्या मायेन दिव्यासारखी उजळ. उरलेली 2 जी गाणी आहेत ती किशोर कदमनी लिहिली आणि ती त्यांनी अक्षरशः त्या काळातल्या बायकांच्या मनात उतरून लिहिल्या इतके त्याचे शब्द चपखल बसलेले आहेत. आम्ही सारे खवय्ये